माळेगाव कारखान्यावर सभासदांचे जागरण गोंधळ आंदोलन. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाच्या बळीराजा सहकार बचाव पॅनलच्या वतीने ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्याच्या संदर्भात माळेगाव सहकारी साखर कारखान्यावर जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आले. ऊसाच्या उत्पादन खर्चात वाढ होऊ नये, ऊसाच्या दरात वाढ झालेले नाही, त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. ऊसाचे योग्य दर मिळावा, किमान एफआरपी एक रकमी मिळावी. ऊसाच्या दराची निश्चित करताना उत्पादन खर्च, महागाई आणि शेतकऱ्याचा नफा या विचार करावा. साखर कारखान्याने वेळेवर आणि पारदर्शकपणे ऊस दर जाहीर करावा, मागण्या यावेळी करण्यात आल्या. त्या ठिकाणी तुम्ही आंदोलन केलंय, काय प्रामुख्याने मागण्या आहेत? प्रामुख्याने या ठिकाणी आम्ही या सहकार बचाव पॅनल आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, ताईंच्या आदेशाने आणि खऱ्या अर्थानं बळीराजा सहकार पॅनल बचाव पॅनल आम्ही केलं. ह्या मुख्य मागणी आमची, जो सभासदांना मिळालेला कमी भाव, प्रामुख्याने ही आमची प्रमुख मागणी आहे. कारण 2800 रुपये हा त्यांनी प्रथमतः भाव दिलाय. खऱ्या अर्थानं पहिली उचल 3231 रुपये हे अपेक्षित होती आणि मागच्या जो खर्च किंवा मागच्या वर्षाचा जो भाव होता त्या अपेक्षेने सर्व सभासदांना वाटत होते की कारखान्याचा अधिकचं उत्पन्न आणि मिळणारा ह्या वर्षीचा भाव प्रामुख्याने 3500 रुपये जाईल. पण या सभासदांचं तोंडचं पाणी पुसून या संचालक मंडळाने खऱ्या अर्थानं 2800 रुपये भाव देऊन आणि 3 महिन्यानंतर निवडणूक आदरणीय पवार साहेबां सर्व सभासद नाराज वर्ग आदरणीय पवार साहेबांकडे गेल्यानंतर ऊसाचे अनेक प्रश्न झाले की 2-2, 3-3 दिवस हा प्रामुख्याने ऊस आपल्या शेतामध्ये राहिला, कामगारांचे पगार ते प्रामुख्याने पवार साहेबांकडे गेले. कुठंतरी हे पॅनलची चाहूल लागल्यानंतर ह्यांनी आता या संचालक मंडळाने राहिलेले पैसे वाढवले आणि देण्याचं 20 मार्चला या ठिकाणी कबुली केली. खरं तर अपेक्षित होतं की हा एक रकमी जर पैसे मिळाले असते तर येणारा हा मार्च महिन्यामध्ये सोसायटी असेल, मुद्दा मुदत असेल, अनेक शेतकऱ्यांनी या ठिकाणी मुद्दा मुदत सोसायटी काढून पण आपले उत्पन्न खर्च किंवा आपल्या मुलाबाळांचा खर्च शिक्षणाचा भागत नसल्यामुळे बऱ्याच पतसंस्थेकडे आपले कर्ज घेतलेले, सोने गहाण ठेवलेले. आणि आज माझ्या सभासदांच्या, मी स्वतः निरावागतचा एक सभासद आहे आणि माझ्या गावामधले गेटकेनला 8 सभासदांचे ऊस गेले. हे प्रथमतः माळेगाव सहकारी साखर कारखान्यात इतिहासात घडलेली सगळ्यात किळसवाणी गोष्ट आहे. आणि याच गटामध्ये 6 गटामध्ये अनेक सभासदांनी माळेगाव कारखान्याला न ऊस देता गेटकेन सारख्या जो माळेगाव सहकारी कारखाना गेटकेनच्या 4 ते 6 तालुक्यांचा ऊस घेण्यात अग्रेसर असलेला कारखाना आज बऱ्याच तालुक्यातल्या लोकांनी, सभासदांनी इथूनचा ऊस बाहेरच्या कारखान्यामध्ये घातला. ही फार मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. आमची मागणी प्रामुख्याने एकच आहे की सभासदांना आम्ही या ठिकाणी निवडणुकीचा उद्देश किंवा कोणताही उद्देश न ठेवता की माझ्या सभासदांना अधिकचा भाव मिळावा, जो एफआरपी एक रकमी मिळावी आणि जो कारखान्याचा अधिकचा उत्पन्न आहे, मग ते कोजनरेशनच्या माध्यमातून होतोय, पेट्रोल पंपाच्या माध्यमातून होतोय, कारखान्याचे जे भाडे आहेत त्या माध्यमाचे, डिस्टिलरीच्या माध्यमातून जे कारखान्याचं कार्यालय आहे त्या माध्यमातून हा भाव खऱ्या अर्थानं सभासदांना एक रकमी दिला तर त्यांचे प्रपंच चालतील. नाहीतर अन्यथा माळेगाव सहकारी साखर कारखाना हा भवाननगर किंवा छत्रपती कारखान्याच्या मार्गाने चाललेला कारखाना आहे. त्यामुळे सर्व ज्येष्ठ सभासद, सर्व तरुण वर्ग, सर्व एक सुशिक्षित सभासद या ठिकाणी एकत्र होऊन त्यांचा जी मनातील भावना आहे की आम्हाला अधिकचे पैसे, एक रकमी पैसे मिळाले पाहिजेत, हा प्रामुख्याने या सभासदांची प्रमुख मागणी आहे. नमस्कार, मी सुशील जगताप, पंधरे गटातून सभासद आहे. विषय काय, आज आमची प्रामुख्याने एक मागणी होती माळेगाव कारखान्याकडच्या संचालक मंडळ आणि चेअरमनकडे की जे आता त्यांनी 2800 रुपये देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला, सभासदांच्या तोंडाला जे काळ भासलंय, मुळात आम्हाला तो 2800 भावच मान्य नाही. त्यांनी आता 332 20 तारखेला जमा करतो म्हणून सांगितले. पण आम्ही त्यांच्याकडे मुख्य मागणी केली की आम्हाला 3500 रुपये पहिली उचल द्या. 3500 रुपये पहिली उचल मिळाली तर आम्ही समाधानी आहोत, नाहीतर शेतकरी कुठलाही समाधानी राहणार नाही. यांनी सोसायटीचे पैसे माघारी पाठवले नाहीत, त्याचे व्याज आता शेतकऱ्यांच्या उराव आले, ही परिस्थिती आहे. दुसरी गोष्ट की कामगारांचे पगार इथले होत नाहीत. मागच्या अजून संक्रांतीचा बोनस कामगारांचा दिला नाही. या कारखान्याला बघितलं तर 2 चाक आहेत महत्वाची, एक सभासद आणि दुसरं कामगार. दोघांच्याही तोंडाला पानं पुसण्याचं काम या कारभाऱ्यांनी केलेलं आहे. म्हणून आम्ही त्यांचा जाहीर निषेध करण्यासाठी येथे आज आंदोलन केलं आहे. या ठिकाणी सभासदांनी देखील आता बोलताना जो काळ्या पाण्याचा हे जो उद्रेक होतो
त्याबद्दल त्यांनी बोलले. कारण जे माळेगाव कारखान्याचे 2 कोटी जवळपास खर्च करून एक ETP प्लांट बांधण्यात आलेला आहे. असं असताना देखील जे काही कारखान्याचं प्रदूषित पाणी आहे ते नदीमध्ये सोडलं जातं आणि या सगळ्या गोष्टीमुळं परिणामी शेतकऱ्याचं जे काही उत्पन्न एकरी या उत्पन्नात घट झालेली, शेतकऱ्यांना अनेक शरीराचे आजार जडलेले आहेत. या संदर्भात तुम्ही काय बोलता? मुळात आज इथून खांडस पासून ते पार निरावागज गाडगेवाडीपर्यंत अशी परिस्थिती झाली नदीची, तिथं पाय ठेवायचं त्या नदीच्या पाण्यात भीती वाटायला लागली लोकांना. ते पाणी कशामुळे? हे कारखान्याचं प्रदूषित पाणी. यांनी 2 कोटी रुपये नाही, यांनी 5 कोटी रुपये खर्च करून ETP प्लांट बनवला. तिथून पाण्याचा एक थेंब सुद्धा त्याच्यातनं जर स्वच्छ पाण्याचा गेला नसेल तर ह्या संचालक मंडळाच्या भोंगळ कारभाराचा आम्ही सुद्धा जाहीर निषेध करतो. आणि हे ETP प्लांट पूर्णपणे पैसे खायच्या दृष्टीने केलेला आहे. ह्याच्यातनं एक टिपका सुद्धा देखील तिथं बाहेर गेलेला नाही. ह्याचा तुम्ही मीडियाने प्रामुख्याने नोंद घ्यावी. योग्य व किफायतशीर दर मिळावा. आपण बघितलं असेल किंवा पाहिलं असेल, इथून माग माळेगाव कारखान्याने ऊसाला योग्य दर आणि किफायतशीर दिलेला आहे. आणि त्या बाबतीत माळेगाव कारखाना, आमचं सर्व संचालक मंडळ, चेअरमन साहेब आणि सर्व अधिकारी वर्ग अतिशय योग्य प्रकारे आणि चांगल्या प्रकारे काम करत आहेत. आमच्याबरोबर काम करत असताना माजी व्हाईस चेअरमन आता माझ्याबरोबर आहेत. 2, 3, 4 व्हाईस चेअरमन आज या ठिकाणी उपस्थित आहेत. काही अडचणीमुळं चेअरमन साहेब दवाखान्याकामी पुण्याला गेले असल्यामुळे त्यांना उपस्थित राहता आलं नाही. त्यांनी जो मागणी केलेली आहे, आपण बघत असाल, जो वेळेस आम्ही 2020 पासून सत्तेवर आल्यापासून अतिशय काटे आणि कटकसर करून योग्य प्रकारचा भाव दिलेला आहे. त्यांच्याकडून आरोप केला गेला की जो 2800 रुपये भाव जाहीर केला तो चुकून जाय, यापेक्षा जास्त भाव जाहीर होणं अपेक्षित आहे. असं असताना देखील कारखाना प्रशासनाने जो 2800 रुपये भाव दिला तो अपेक्षित भाव नाही समजला. नाही, आपण दरवर्षीच्या मागच्या वेळेचं समीकरण वेगळं होतं. ज्या त्या वर्षी आपण रिकव्हरी काढल्या जातील त्या रिकव्हरी बेसवर आपण भाव देत असतो. ज्यावेळेस कारखाना चालू होत असतो त्यावेळेची रिकव्हरी, त्यावेळी बँकेचं मिळणारं उचल, त्यातून HNT खर्च वजा जाता जो भाव बसत होता त्यापेक्षा आपण पैसे जास्त दिले होते. आणि ते 2600, माझ्या माहितीने त्यांना 2600 रुपये काहीतरी 30 आपण 2800 रुपये दिलेत. म्हणजे तो जर त्या वर्षीचा बघितला तर जास्त देतोय. आत्ताची रिकव्हरी आणि आता देणारे पैसे आपण हे सुद्धा बरोबर आहेत. जो नीरा नदीच्या प्रदूषणाचा विषय आहे, माळेगाव कारखान्याचं जे रसायनयुक्त पाणी आहे ते सातत्यानं ते पाणी या नदीमध्ये सोडलं जातं आणि या नदीमध्ये सोडल्यामुळे नदीचं प्रदूषण मोठ्या प्रमाणात झालंय. कारखान्याच्या माध्यमातून जवळपास 2 ते 3 कोटी रुपये खर्च करून जो ETP प्लांट बांधला आहे, असं असताना कारखान्याचं रसायन मिश्रित पाणी नदीमध्ये का सोडलं जातं? नाही, त्यांनी जो आरोप केलेला आहे तो काही अंशी त्यांचं जे ते बरोबर आहे. परंतु ह्यात जे झालेले आहे तर ती आमचं पाणी ह्यात जे जाते तर त्यांचा तो गैरसमज आहे. काही थोड्या प्रमाणात फटा सुटल्यानंतर जात असावं, परंतु आम्ही जे ATP केलाय त्यानंतरचा दुसरा जो हे केलाय त्यात STP आहे, त्यातून पाणी आम्ही शुद्धीकरण करतोय. परंतु कॅनलचा फटा हा 22 सुटल्यानंतर जे शेतकरी पाणी धरतायत आणि जे त्यांच्यातलं पर्क्युलेशन वाढते त्यातून ते जाणार आहे. आणि त्या ठिकाणी आपण जे पाणी जात आहे म्हणताय त्यातले 12 माळेगाव कारखान्याचं वाढीव हद्दीतले जे ही आहेत घरं आहेत माळेगाव सहकारी साखर कारखान्यातली, त्याचं जे पाणी ते पण त्याचं मिश्रित होतं. नवीन माळेगाव जी ही होती नगरपंचायत, त्यातून त्यांनी सुद्धा TCP बघितला पाहिजे. त्याची सुद्धा पाणी माळेगाव कारखान्याचं त्यात जाते. आणि काही आम्ही परवानगी घेतलेली असताना सुद्धा काही जण जाणून बुजून त्या कामाला अडथळा आणतायत. आम्ही त्यावर गेली 2 महिने अतिशय सामंजस्याने की बाबा हे काम झालं पाहिजे, त्या कामाला प्रशासकीय परवानगी घेतलेली आहे, या कामाचे पैसे भरलेले आहेत. PWDकडे तो रस्ता खोदण्याचे, त्याच्याकडे आम्ही पोलीस स्टेशनला पत्र दिलेले आहे. पण जाणून बुजून काही जण राजकारण करतायत. हे राजकारण सर्वसामान्यांसाठी केलं नाही पाहिजे की ह्यातून सर्वांच प्रदूषण खराब होईल, ही होईल. मग ते जर आम्ही ती पाईपलाईन केली तर अख्खी पाईपलाईनचं जे पाणी ते डायरेक्ट कुठं इथं मध्ये न होता आमच्या जे ATP आणि STP जे केलेलं आहे त्याला जाणार आहे. पण जाणून बुजून काही जण त्याला आम्हाला काम करायला अडथळा आणतायत. आणि आपल्याच माध्यमातून मी त्यांना सांगू इच्छितो की आपल्या आडमुठेपणामुळं हे काम रखडतंय. आपणच त्यांना त्याला सहकार्य केलं तर हा सगळा प्रश्न लगेच सॉल्व्ह होणार आहे. आणि आपण जसं विचारलं की बाबा पाणी वाढते, मी आपल्याला नम्रपणे सांगू इच्छितो की ज्या वेळेस
कॅनॉलला पाणी येतं, कॅनॉलचं ज्यावेळेस 22 फटा सुटल्या जातं त्याच वेळेस प्रमाण सुटलेलं असतं. इतर वेळेस आमचं पाणी अंशतः जात असतं. एवढंच या ठिकाणी मी नम्रपणे सांगू इच्छितो. परिसरातील विश्वसनीय व ताज्या घडामोडींसाठी बारामती टाइम्सचे YouTube चॅनेल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.